राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये चाचपडताना पाहायला मिळते। 2009ला ज्या किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे। त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं। आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय। शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले। राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले। आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले। त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते। एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले। त्याच्या मधात बावनकुळेचा का प्रश्न आहे? सर, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडलेली आहे। जी मतं फुटलेली आहेत ती महाराष्ट्रातली सुद्धा जी मतं फुटलीत अशी माहिती समोर येते सूत्रांकडून। तर जे विरोधक आहेत किंवा महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मतं फुटली असं म्हणताय, मग त्याचे पुरावे द्या। मुख्यमंत्र्यांनी कालच म्हटलं होतं की आगे आगे देखो होत आहे, कुठेतरी याला जोर या देशातल्या 140 कोटी जनतेचं या तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर आहेत। गेल्या 2.25 तासांपासून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। दोन ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची ही पहिलीच बैठक। महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये ही बैठक सुरू आहे। कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये आता राजकीय बैठक देखील होते। गणेशोत्सवामध्ये दर्शन घेतल्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंची भेट ही पूर्वनियोजित असल्याची माहिती आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, 2.25 तास होत आलेत, अजूनही उद्धव ठाकरे शिवतीर्थवरच आहेत। बघा निखिलाजी, मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात, उद्धव ठाकरे हे युती बाबतीत पहिल्यापासून असलेल्या त्यांच्या सकारात्मक भूमिकेसंदर्भात, तर उद्धव ठाकरेंचं 5 जुलैच्या वरळी डोम मधल्या मेळाव्यात विधान होतं की एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी। बघा पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत, कारण ब्रँड ठाकरेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेलं आहे। मग विधानसभा निवडणुकीत 20 आमदार शिवसेना युबीटीचे निवडून येणं आणि ठाकरेंचा 0 आमदार। भले त्यांचे राजकीय विरोधक म्हणत असले की 0+0 = 0, पण राज ठाकरे उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस निश्चित मुंबई आणि आसपासच्या परिसरातील MMR रिजनमधील महाराष्ट्रातील मराठी मतदारांवर त्याचा प्रभाव नक्की होणार। पण हा प्रभाव कितपत असेल, तो महायुतीपासून विजय हिरावून गेल का, या बाबतीत आता निष्कर्ष काढणं थोडं कठीण आहे। ज्यावेळेस खऱ्या अर्थानं महापालिका निवडणुकांचं राजकारण, प्रचार मोहीम अशा गोष्टी सुरू होतील त्यावेळेसच यावर आपल्याला योग्य तो निष्कर्ष काढता येऊ शकतो। आणि शेवटी मतदारांच्या हातात ठाकरे ब्रँडचं भवितव्य आहे, ते काय विचार करतात। पण निश्चितच महाराष्ट्रातल्या मराठी मतदारांची इच्छा असणार, 2 भाऊ राजकीय दृष्ट्या राजकीय मतभेदांमुळे वेगळे झाले। बाळासाहेबांची इच्छा होती की 2 भावांनी वेगळं होऊ नये, ब्लड इज थिकर दॅन वॉटर वगैरे असे अनेक संदर्भ त्या काळात संदर्भ दिले गेले। पण आता जी बाळासाहेबांची इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्र असलं पाहिजे, राज ठाकरेंनी त्या 5 जुलैच्या मेळाव्यातही म्हटलं होतं की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, असं उपहासात्मक पद्धतीनं मिश्किलपणे त्यांनी ते म्हटलं होतं। पण आपण जर म्हटलं तर मी याआधी म्हटलं की फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात संवाद संपर्क होतो, भेटी होतात आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला बळकटी चालना मिळते। तर नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला चेकमेट देण्याचं सगळं डावपेच मांडले जात आहेत, काय ठाकरे युतीतून साध्य केलं जाणार आहे, कोणाला नमवायचं आहे, कोणाला चेकमेट करायचं आहे आणि काय राजकीय हेतू साध्य करायचं आहे, असे अनेक मुद्दे, अनेक पैलू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या युतीच्या मागे दडले गेलेले आहेत। भले आपण निवडणुकांचं किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँडचं जरी राजकारण म्हणत बसलो तरी पटावर ज्या सोंगट्या मांडल्या आहेत त्याचे डावपेच
हे कोण आखतं आहे आणि त्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे असंही या निमित्तानं विश्लेषण करता येऊ शकतं. पण आज एक निश्चित सांगता येईल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहेत. त्या दृष्टीनं पहिली बैठक भले पितृपक्ष असला तरी आज पार पडते आहे. या बैठकीची किंवा ही बैठक पूर्वनियोजित आहे. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 2 दिवसांपूर्वी संपर्क संवाद झालेला आहे. ठाकरेंनी विशेषतः उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे की ते निवडणुकीसाठी 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि आज आपल्या पक्षाच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थात येणं आणि जवळपास आता 2 तास होत आहेत ही बैठक सुरू आहे. तर आपण असं निश्चित म्हणू शकतो की दोन्ही बाजूच्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांना एक संदेश गेलेला आहे आणि त्यांच्या राजकीय विरोधकांनाही संदेश गेलेला आहे की ही युती होते आहे आणि ठाकरे बंधू हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकत्रित जात आहेत आणि काळाची गरज आणि ब्रँड ठाकरे वाचवण्याचा हा कसोशीनं होताना प्रयत्न आहे. भले बेस्ट पतपेढी निवडणुकीत ब्रँड ठाकरे पराभूत झाला असं विश्लेषण त्यांच्या राजकीय विरोधकांनी केलं. शिवसेना UBT आणि मनसे एकत्रित निवडणूक लढली तरी जवळपास 15,000 मतदारांपैकी 12,000 मतदार जे मराठी मतदार होते त्यांनी मतदान केलं. पण शिवसेना UBTला गेल्या 9 वर्षांची बेस्ट पतपेढीतली सत्ता राखता आली नाही हेही तितकंच आहे. तर त्यावरूनही राजकीय टोलेबाजी झाली आहे. ज्या टोलेबाजीला दोन्ही भावांनी उत्तर दिले की ही एक किरकोळ पतपेढीची निवडणूक होती, याचा पक्षीय राजकारणाशी काही संबंध नव्हता आणि आता खऱ्या अर्थानं राजकीय लढाई सुरू झालेली आहे. हेच राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, इथे काही मिनिटांपूर्वी काही सेकंदांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित गॅलरीत पाहायला मिळाले. आता पहिल्या मजल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. स्वतः संजय राऊत हे प्रसारमाध्यमांना हात दाखवून आतमध्ये गेलेले आहेत आणि आता ही दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे गणपती निमित्तानं जेव्हा आले होते त्यावेळेस कुटुंबियांसाठी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम होता. तर आज जेव्हा बैठकीच्या वेळेस जेवणाची जेव्हा वेळ झाली असणार उद्धव ठाकरे इथून भोजन करूनच निघतील. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात कौटुंबिक स्नेह जपताना राजकीय हेतू साध्य करण्यासाठी राजकीय युती घडवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आजच्या बैठकीकडे बघितलं गेलं पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका आणि विशेषतः संपूर्ण देशाच्या राजकारणात चर्चेची असलेली मुंबई महापालिका या निवडणुकीसाठी आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यात ठाकरे बंधू ही मागे नाहीत. ठाकरे बंधूंनीही मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलेली आहे. नक्कीच दिनेशजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्या आपण पाहूयात की दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का, तर याकडे लक्ष असणार आहे. दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेलेत का, अशी देखील सध्या चर्चा आहे. गेल्या 2 तासांपासून दोन्ही बंधूंमध्ये शिवतीर्थवर ही बैठक सुरू आहे. ही काही व्हिज्युअल्स आपण या ठिकाणी पाहतो. काही सेकंदासाठी उद्धव ठाकरे आपल्याला शिवतीर्थाच्या पहिल्या मजल्यावर देखील या ठिकाणी पाहायला मिळाले.